या या पाहुणे मंडळी आली. या 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 नमस्कार. हा खुर्ची घे. हा असू दे. या बसा. ये ये बसा बसा. ओळख करून देते. हा, ही सुमनताई, अमितची आई. हे शरदराव, अमितचे बाबा. आणि हा अमित, सॉरी डॉक्टर अमित. शरदराव, हे देशपांडे सर, आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला यांना. विद्यार्थी प्रिय शिक्षक आहेत बरं का. आणि ह्या मालतीताई, मुलींची आई, गृहिणी आहेत. नमस्कार. यांना 3 मुली. मोठी शलाका, आणि आपण जिला पाहायला आलो ना ती सानिका, आणि तिसरी दीपिका. हो दीपिका. ती बँकेत नोकरी करते. आणि शलाका आता लवकरच अमेरिकेला जाणार आहे. तिन्ही मुली संस्कारी आहेत. घर फार छान आहे हो तुमचं. या सगळ्याचं श्रेय आमच्या हिला आहे बरं का. घर तसं आकारानं लहान आहे पण स्वच्छता टापटीपणा हिच्यामुळे. त्यामुळे वातावरण कसं प्रसन्न राहतं नाही का. अहो देशपांडे साहेब, घर लहान असलं तरी काही हरकत नाही. माणसांचं मन आणि संस्कार मोठे असायला हवेत. हो, आणि मुंबई सारख्या ठिकाणी इतकं घर असणं पण मोठंच आहे. शरदराव, संस्कार हीच पुंजी असते आमच्यासारख्या सामान्य माणसाची नाही का. आणि आमच्या सगळ्या मुली देखील याच विचारामध्ये वाढल्या. आणि त्या जिथे जातील त्या घराचा स्वर्ग करतील याची पूर्ण खात्री आम्हाला. अहो देवाने दिलेलं सगळं आहे आमच्याकडे. आमचा अमित डॉक्टर आहे. नागपुरात बंगला आहे. अमितचा दवाखाना आहे. 2 गाड्या आहेत. माझा व्यवसाय आहे. आता अमितला साजेशी संस्कारी मुलगी मिळावी इतकीच इच्छा आहे. बाकी आमच्या काही अपेक्षा नाहीत. 2 जोडी कपड्यांमध्ये मुलगी आली तरी आनंद आहे आम्हाला. ह्यांची ओळख नाही झाली. हे कोण? हा साळगावकर माझा विद्यार्थी आहे आणि माझ्या मुलासारखाच आहे. आणि वेळेला धावून येणारा अतिशय गुणी मुलगा आहे. कसं आज बघायचा कार्यक्रम आहे म्हणून मुद्दामून बोलून घेतलंय याला. अंधाडगौडा मित्र आहेत ते. कार्तिक, तुला समजतंय का? मी तुला सांगितलं नाही इतका वेळेला. माझ्या घरी मला बघायला लोक आली आहेत. बघायला आलेत ना, लग्न नाही ना लावलं तुझं. अरे काय बोलतोयस तू? तुला कळतंय का कार्तिक? अरे माझी पोझिशन समज. घरामध्ये मला बघायला लोक आली आहेत, माझं एक लग्न झालं असताना देखील. तुझ्या भावाने मला माझ्या बाबांच्या तब्येतीचं कारण देऊन या घरी आणून सोडलं ना, आणि आता तोच माझ्या लग्नाची बोलणी चालू असताना पाहुणा म्हणून मिरवतो इथे. बेबी रिजेक्ट कर ना तू. एवढा काय लोड घेते? हा, होल्ड ऑन. कार्तिक, तिथे बसून बोलणं सोपं आहे. माझी इथे येऊन पोझिशन समज ना. हे बघ कार्तिक, मी तुला परत एकदा सांगतेय, तू किंवा तुझ्या भावाने मला या पोझिशन मधून नाही ना बाहेर काढलं तर मी कुठल्या थराला जाईन ना याची तुम्हाला कल्पना पण नाहीये.
ह्या मंगळसूत्राने पिढ्यानपिढ्या बाईचं रक्षण केलंय. आज जर माझ्या नवऱ्यामध्ये इथे यायची हिंमत नसेल ना, तर आता हेच मंगळसूत्र माझंही रक्षण करेल. मी आणतो. मॅडम पाणी हवंय. एक मिनिट. ऐका ना, एक दिवस तुम्ही सुद्धा याल ना आमच्या घरी मला मागणी घालायला? हो, पण मी काय म्हणतो मॅडम, मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय सानिकाबद्दल. ऍक्च्युली ती नाही तयार. मला माहिती आहे तुम्हाला काय बोलायचं, पण तुम्ही नका काळजी करू. तो नालायक मुलगा ना आता नाहीये ताईच्या आयुष्यात. ताई सुद्धा विसरली आहे त्याला. आणि हा अमित आहे ना, तो ताईला नक्की आवडेल, खात्री आहे मला. मॅडम मी काय म्हणतो ते ऐकून तर घ्या. साळगावकर, पाणी आणतोस ना रे? हो सर, आलोच. खूप छान आहे हो तुमची मुलगी, खूप सुंदर आहे. नाक बघ कसं तरतरीत येते. हं, रास काय व्हायची? मेश. बापरे, म्हणजे सरळ एक घाव दोन तुकडे. नवऱ्याने जरा जपून राहायला हवं. बघ तरी फोटो. बरं, मुलगी कशी आहे ते तर सांग आता. सुंदर आहे, आवडली मला. इंद्रा, याने जर मुलगी पसंत केली ना, तर सानिकाच्या जागी तुला लग्नात उभं राहावं लागेल, लक्षात ठेव. अरे कर काहीतरी, लोचा वाढतो आहे. पोह्यांचं कुठपर्यंत आलं बघ. हो, मी बघून येते. हा, मी जरा आलो. या या. साळगावकर, पाहुण्याकडे बघ रे बाबा, काय हवं नको. आलो. हा, दीप झाले का पोहे? हो. झाले का पोह्याची तयारी? हो बाबा. हा, बस लगेच नेऊन द्या. ए सत्तू, अरे ये मदत कर रे. जा जा, नेऊन द्या. हा, हळू सांभाळून, सावकाशी. हा हा. मालती, मंडळी चांगली आहे आणि मुलगा शिकलेला आहे, संस्कारी आहे. श्रीमंत असले तरी वागणं एकदम साधं आहे. कन्व्हिन्स सारखी मतलबी नाहीये. काय तुला काय वाटतं? खरंय हो, अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही. नाही म्हणजे 2 जोडी कपड्यांमध्ये मुलगी पाठवा म्हणतायत, यावरूनच त्यांची वृत्ती समजते नाही का? आपल्याला तरी आणखी काय हवंय? आता एकदा अमित रावांना आपली ताई पसंत पडू दे म्हणजे झालं, हो की नाही? देवा, आमची सानू पसंत पडू दे रे. तुम्ही नाही घेतले पोहे? नाही, मी घेईन नंतर. तुम्ही प्लीज कंटिन्यू, आणि अजून लागले तर सांगा. हो. हा, कसे झालेत पोहे? खूप छान. छान. आमच्या धाकट्या मुलीने केले. छान झाले. देशपांडे सर, तुम्हाला जर आमच्या अमितला काही विचारायचं असेल ना, तर विचारा. मी काय विचारणार आता? मित्र, तुम्ही सांगा काय ते. ओके, सो मी एक डॉक्टर आहे हे तुम्हाला सांगितलं गेलेलं आहेच. आणि माझं मासिक उत्पन्न सांगायचं झालं तर ते साधारण 2 लाखांच्या आसपास आहे. हो, आणि मला ड्रायव्हिंग आणि ट्रेकिंग या 2 गोष्टी फार आवडतात.
आणि एक जबाबदार डॉक्टर असल्याने मला व्यसनांचे दुष्परिणाम काय असतात ते चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे मला कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही आणि कसलाही आजार नाही. बाकी मी तसा अगदी हॅपी गो लकी मुलगा आहे. बरं अमितराव, मला एक सांगा, रस्त्यातून जाताना समजा काही गुंडांनी तुमच्या पत्नीला छेडलं, तुम्ही काय कराल? असं शक्यतो व्हायला नकोच, पण समजा दुर्दैवाने असं झालंच तर मी लगेच जवळचं पोलीस स्टेशन गाठून तिथे रीतसर तक्रार देईन आणि मग सनदशीर मार्गाने आणि कायद्याने जे जे करता येईल ते सगळं करेन. छान. म्हणजे तुम्ही हिंसेचा मार्ग घेणार नाही, त्या गुंडाशी मारामारी करणार नाही, ऐकून छान वाटलं. म्हणजे यामध्ये तुमच्या आई वडिलांनी केलेले संस्कार लक्षात आले. खूप छान. वा. मला वाटतं आपण आता अमितराव आणि सानिकाला एकमेकांशी बोलण्याची जरा वेळ देऊया. मी तेच सुचवणार होतो, कारण ज्यांना शेवटी लग्न करायचं आहे त्यांनी एकमेकांसोबत वेळ व्यतीत करायला हवाच, नाही का? दीपू. हा बाबा. अगं ताई तयार झाले का बघ, आणि अमितरावांना कळत. हो. तसं काय आहे, मुलांना असं एकमेकांशी बोलण्यासाठी एकटंच सोडायचं तर दीपू जरा बरोबर असलेली छान, नाही का? आमची काहीच हरकत नाही, आम्ही समजू शकतो. देशपांडे सर, 3 मुलींचे वडील शोभता बरं का. काय बोलता? ताई, बरं, मग नागपूरला परत कधी निघणार? उद्याचीच फ्लाईट आहे. आज परत जाऊन सगळं पॅकिंग करायला लागेल. आपला प्रोग्राम झाला की लगेच निघू आम्ही. हे सगळं काय आहे? हा, आणि हा काय होता रे? हे मंगळसूत्र, हे कुंकू, काय हे सगळं? पूस बघू दे, काढते. दीपू, हात नाही लावायचा माझ्या मंगळसूत्राला. वेडी झाली आहेस का तू? हा, अगं तू अमित येतोय तुला भेटायला रूम मध्ये, आणि आई बाबांनी तुला हे असं बघितलं तर त्यांना किती त्रास होईल माहितीये ना तुला. काय ते? दीपू, हात लावायचा नाही म्हटलं ना. प्लीज ते काढ. अगं ताई ऐक माझं. दीपू, जवळ येऊ नको. काय करते? म्हटलं ना मी जवळ येऊ नकोस. हे काय करतेस तू? माझ्यावर जबरदस्ती केलीस ना, मी तू उडी मारेन बर का. जगेन मरेन माहित नाही, पण मी हे मंगळसूत्र काढणार नाही. अगं असे मला संकटात टाकून कुठे जात आहेत इंद्राजी? हे बघ, तू शांत हो. तुला नकार द्यायचा का अमितला? हा ठीक आहे ना, तू असाच दे ना. हे सगळं करायची काय गरज आहे?
सॉरी, ताई अजून रेडी नाहीये. तो थोडा वेळ. हा म्हणजे इट्स ओके. ती तयार झाली की मला हात मारा. हो मी थांबतो. तू शांतपणे विचार कर. आणि ही काय नाटक आहेत? हे मंगळसूत्र, कुंकू, काय नाटक आहेत ही? दीपू, हे नाटक नाहीये, हेच सत्य आहे. अगं तुझं तुला तरी कळतंय का? तू काय बोलतेस ते? दीपू, मला सगळं कळतंय. माझं लग्न झालंय आणि माझं लग्न यांनीच लावून दिलंय. इंद्रजीत साळगावकरांनी. काय? हो, यांनीच माझं लग्न लावून दिलंय यांच्या सख्ख्या छोट्या भावाशी. यांच्या भावाचं नाव आहे कार्तिक साळगावकर. ताई म्हणते ते खरं आहे? त्यांना काय विचार? काय विचारते मी? ताई म्हणते ते खरं आहे? दीपू, झालं का ताईचं? पाहुणे वाट बघतायत, त्यांना जायचंय कुठेतरी लवकर. झालं की या पटकन. बाबा 5 मिनिटं, आलोच, होत आलाय. बर या. तुम्ही खरं बोलणार आहात का? मी सांगते ना दीपू, तू काय विचारते मी तुम्हाला? ताई म्हणते ते खरं आहे? खरंच ताईचं लग्न झालंय का आणि तुम्ही लावून दिलंय का ते? दीपू, मी कशाला खोटं बोलेन? आणि भाऊजी पण खोटं कशाला बोलतील? हो ना भाऊजी? सांगून टाका ना दीपूला खरं खरं काय ते. हो, सानिका खरं बोलते. तिचं आणि कार्तिकचं लग्न झालंय आणि ते मीच लावून दिलंय.